तर हॅलो मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, मी सुरू करत आहे ई कॉमर्स बिझनेस आणि झिरो नॉलेज आणि 100% इंटरेस्ट ठेवून मी हा काम करत आहे. त्याच्यामुळे जे काही रिसर्च करत आहे, जे काही नॉलेज घेत आहे, त्यासाठी मला थोडा वेळ लागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा स्टुडिओ दाखवणार आहे. तर मित्रांनो, स्टुडिओ म्हणजे काय? स्टुडिओ म्हणजे डिजिटली भाषामध्ये या जागेला म्हणतात ज्या जागी तुम्ही बसून व्हिडिओ बनवता किंवा तुम्ही तुमचे काम करता आणि तुमच्या कामाच्या गोष्टी तुमच्या तिथं ठेवले जातात. थोडक्यात मी माझं काम करायचं जागा दाखवतो. तर मित्रांनो, काम करायचं जागा दाखवण्यामागचा एक उद्देश आहे की ज्यावेळी तुम्ही नवीन काम सुरू करता, म्हणजे मी ई कॉमर्स बद्दल बोलत आहे किंवा कंटेंट क्रिएशन बद्दल सुद्धा बोलत आहे. तर नवीन काम सुरू करतो. नवीन काम सुरू केल्यानंतर लोकांच्या मनामध्ये शंका असतो की मी काम कसं सुरू करू. म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की अगदी काही नसताना सुद्धा तुम्ही काम करू शकता, कशा प्रकारे काम करू शकता त्याचंच एक उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण म्हणजे मी जे काम करत आहे, मी अगदी सुरुवातीपासून अगदी झिरोपासून काम करत आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीनेच म्हणजे थोडक्यात जुगाड करून काम करू शकता. आणि तुम्हाला पण माझा व्हिडिओ बघितल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स आला पाहिजे, बाबा ठीक आहे, याच्याकडे जे काय आहे ते माझ्याकडे सुद्धा आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवत आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या चॅनलवरती आलेल्या सर्व जुने आणि नवीन मेंबर्सना अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ना व्हिडिओला बघत जावा. नोटिफिकेशनमध्ये कधी कधी माझं नावाचा व्हिडिओ वगैरे येत असतो, तर ते बघत जावा. अगदी सोपं मराठीमध्ये व्हिडिओ आहेत आणि छोटे छोटे व्हिडिओ आहेत, खूप मोठं आणि खूप बोरिंग काही व्हिडिओ नाही आहेत. त्यातले काही सबस्क्रायबर लोक म्हणतील तू तर ई कॉमर्स विषयी व्हिडिओ बनवतो आणि तू बनवत जा, व्हिडिओ दाखवत जा, बाकीच्या तुला सबस्क्रायबर आणि व्ह्यूजचं तुला काय करायचं किंवा तुला या सगळ्या गोष्टीचं काय गरज आहे, असं जर तुमचा प्रश्न असेल तर मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. व्यायाम करताना जर आपण ते व्यायाम करण्या रिलेटेड चांगले फ्लेक्सिबल कपडे आणि चांगले शूज घातले तर आपल्याला व्यायाम करायला थोडंसं इझी जातो. या सगळ्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता, तुम्ही रनिंग करू शकता, सगळे करू शकता. पण जर तुमच्याकडं एक थोडं चांगलं शूज म्हणजे चांगलं रनिंग शूज आणि थोडंसं व्यायामाचे आउटफिट असेल तर तुम्हाला काम करण्यामध्ये थोडंसं कम्फर्टेबल वाटतो. तशाच पद्धतीने व्हिडिओ तर बनवत आहे मी, जसं ज्या गोष्टी असल्यावरती कम्फर्टेबल फील होतो तसंच चॅनलवरती थोडंसं सबस्क्रायबर आणि थोडंसं व्हिडिओ बघणारे व्ह्यूवर हे जर असलं ना तर व्हिडिओ बनवायला थोडंसं कम्फर्टेबल वाटतो आणि त्यातले कमेंटसुद्धा आले तर या गोष्टीचं समाधान वाटतो की हे जे व्हिडिओ जात आहेत, भले चांगले वाटो किंवा वाईट वाटो, त्यांच्याकडनं जर प्रतिक्रिया आल्या की आपल्याला वाटतं त्याच्यामधल्या सुधारणा जे करायचे. तर ठीक आहे, आपण जास्त उशिरा करणार नाही, तुम्हाला माझा स्टुडिओ दाखवतो. पटकन स्टुडिओ बघा आणि जे काही प्रश्न असेल तर सगळे प्रश्न तुम्ही माझ्या कमेंटमध्ये टाका, जे काही असेल ते. आणि जे मला खूप दिवसांनी बघत आहे त्यांचे सुद्धा काही प्रश्न असेल तरी सर तुम्ही कमेंटमध्ये टाका, तुमचे सुद्धा मी आन्सर या व्हिडिओद्वारेच देणार आहे, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओद्वारे देणार आहे. आणि आम्ही ठरवत आहे की प्रत्येक संडेला एक Q&A करू. Q&A म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर. म्हणजे माझ्या व्हिडिओवरती बरेच कमेंट येऊन पडलेले आहेत, बरेच लोकांचे कमेंट आहेत, काही लोकांच्या मनामध्ये खूप शंका आहेत आणि ते सगळे शंका दूर करण्यासाठी सेपरेटली व्हिडिओ तर बनवायचे होत नाही, पण सारे प्रश्न एकत्रित करून आणि त्यांचं एकच व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर सगळ्यांना त्या प्रश्नाचं उत्तर भेटू शकतं. तर मित्रांनो, चला मग लगेच तुम्हाला माझा स्टुडिओ दाखवतो आणि थोड्या काही गोष्टी. मित्रांनो, आपली स्टुडिओची सुरुवात या पायऱ्यापासून होतो. खालून वरती येण्यासाठी असा रस्ता आहे आणि इथून वरती आलं, या बाजूला तुम्हाला तिथं वायफायचं सेटअप लावलेलं दिसेल आणि हा त्याचं केबल वगैरे आलेलं आहे. असं इथून वरती आलं की तुम्हाला डायरेक्टली इथे बघायला मिळेल हा स्टुडिओ. तर हा स्टुडिओ आहे. हा स्टुडिओ फर्स्ट फ्लोअरवरती आहे आणि इथून वरती जाण्यासाठी जागा आहे. वरती काहीच नाही, वरती सगळं खाली आहे. तर मित्रांनो, आपलं जे काम आहे फक्त आणि फक्त एकदम एवढ्या छोट्याशा जागेतून होणार आहे. जर तुम्ही मोजला तर जवळजवळ हा 8 ते 10 फूट आहे आणि असा सुद्धा 8 ते 10 फूट आहे आणि असा, म्हणजे तुम्ही बोलू शकता की 10 बाय 10च हा जागा आहे. मॅक्सिमम 10 बाय 10 पेक्षा थोडासा जागा मोठा असेल. तर खाली मी एक बॅनरचा तुकडा आणून टाकलेला आहे, जेणेकरून थोडंसं पायाला धूळ वगैरे लागू नये म्हणून थोडासा बॅनरचा तुकडा टाकलेला आहे. आणि हे जे आहे हा CPU, तुम्हाला माहितीच असेल की तुम्हाला एक पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं CPU मध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे, त्याच्यामुळे याला रिपेअर करायचं आहे. तर मी आज हा रिपेअरसाठी घेऊन गेलो होतं आणि आज शनिवार असल्यामुळे हा रिपेअरचा शॉप बंद होता, त्यामुळे वापस जसेच्या तसे आणून इथे ठेवलेलं आहे. एक सिंपलसा एक स्टूल ठेवलेला आहे आणि त्या स्टूलवरती एक कपडा आहे
आणि इथं माझा एक सेटअप आहे. हा सेटअप सुद्धा खूप VIP नाही आहे. हा एक टेबल आहे, हे घरीच बनवलेलं आहे. तुम्हाला वाटेल हे घरी कसं बनवलेलं आहे. हे प्लाऊडचे तुकडे व्यवस्थित कटरनी कट केलेले आहे, कट करून खिळा ठोकून हे अशा साईडने खिळा ठोकलेला आहे बघा. तर असं खिळा ठोकून साईडने टेबल बनवलेला आहे. त्याच्यामुळे हा एक बेस्ट टेबल बनलेला आहे. आणि टेबलावरती काय काय सामान आहे तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो की माझ्याकडे एक रिंग लाईट आहे. हा रिंग लाईट काहीच कामाचं नाही ॲक्च्युली, हे सगळं गेलेलं आहे, हलतोय वगैरे. तर याच्यावरचं येतं मोबाईल अडकवायचं, ते सगळं तुटलेलं आहे. लाईट लागतो कधी कधी कामाला येतो म्हणून ठेवलेलं आहे, कारण आता हे माझा वर्क स्पेस बनलेला आहे. त्याच्यामुळे बोर्ड बसून घेतलेलं आहे. याच्यामध्ये काही स्विच आहेत, 2 प्लग सोडलेला आहे. आणि इथून मागे इथं 1 2 3 4 5 6 6 प्लगचं आणि एक स्विच, असं टोटल एक बोर्ड बसवलेलं आहे. सगळ्या प्लगचं एकच स्विच आहे. म्हणजे इथे कम्प्युटर आणि प्रिंटर आणि CPU, अदरवाईज मोबाईल चार्जिंग, जे काही तुमच्या सगळ्या गोष्टी तुमचे काम करताना लागणारे इक्विपमेंट आहेत, फ्युचरमध्ये जर लागतील तर तुमच्या काम करायच्या ठिकाणी इझी ॲक्सेस व्हायला पाहिजे त्याच्यामुळे. आणि इथे एक टेबल आहे. टेबलमध्ये तुम्हाला दाखवतो काय काय आहे. तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की माझ्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत. हे बघा, हे एक लाईट आहे. हेच लाईट रिफ्लेक्ट होतो इकडे. हे बघा, हे रिफ्लेक्ट होतो वेगळ्या कलरमध्ये. हाच लाईट आहे. ह्या लाईटच्या वायरला जोडून अशा प्रकारे इथं जोडलेला आहे. हा लाईट मी ऑनलाईन घेतला होता. 150 ते 200 मध्ये हा लाईट येतो. चांगला वाटला होता आणि स्वस्त होता म्हणून मी ऑनलाईन खरेदी केला होता. आणि माझ्याकडे एक जुना ट्रायपॉड होता, त्या ट्रायपॉडवरती याला इथं फिट केलेलं आहे. आणि हा रिमोट सुद्धा त्याचाच आहे. हे लाईट चेंज होतो, रेड, ग्रीन, ब्ल्यू. तर ब्ल्यू छान वाटतो ना. जवळजवळ 8 वर्ष झाले या पीसीला. माझ्याकडे 8 वर्ष जुना पीसी आहे. हाच पीसी वापरतोय. आणि हा माझ्याकडे एक माईक आहे, जे माईक एक इथं एक्स्ट्रा आहे, एक मी यूजमध्ये वापरतोय आता. आणि इथं त्याचं कनेक्टर आहे. म्हणजे हा पॉडकास्ट माईक आहे, म्हणजे ॲट अ टाइम 2 जण बोलू शकतात असा माईक आहे. आता मी एकटाच बोलतो, त्याच्यामुळे एकच माईक यूज केलेला आहे. हा एक माईक आहे. आणि हा एक हेडफोन आहे, कधी कधी वापरतो. जास्त काही वापरत नाही, कारण याला रबरचं बड नाही, त्याच्यामुळे कम्फर्टेबली नाही आहे. आणि इथे मी 2 बुक ठेवलेले आहे. आणि याच्यामध्ये काही स्नॅक्स ठेवलेले, मला लागतो खायला कधी कधी. ते बुक आहेत. ह्या बुकवरती आमचे बसवेश्वर महाराज आहेत. ते 2 खाली कंटेनर आहेत, म्हणजे बॉक्स आहेत. आता तात्पुरता खाली आहे, त्याच्यामध्ये काही नाही. मी ह्याच्यामध्ये माझं काम झालं की हे 2 गोष्टी आणि हे जे रिमोट वगैरे आहे हे याच्यामध्ये टाकतो. चांगलं आहे, असं ठेवून धूळ वगैरे येत नाही. आणि इथं बघा साईडला हा कॅमेरा आहे. हा कॅमेरा कम्प्युटरचा आहे. साधा आपला एक टॉवेल आहे, टॉवेलने मी हे झाकून घेतलंय कारण जास्त धूळ पडू नये म्हणून. ह्या टॉवेलला आपण साईडला ठेवू. हे बघा, हे लाईट पण बंद करू. पीसी आहे, कॉम्पॅक्ट कंपनीचं पीसी आहे. 7 ते 8 वर्ष जुना आहे. कीबोर्ड वगैरे सगळं खराब झालेलं आहे. आणि ह्या कीबोर्डचं वायर तुटलेलं आहे. आणि हा माऊसचा वायर सुद्धा तुटलेला आहे. आणि याच्यासोबत स्पीकर होते, स्पीकरचं वायर सुद्धा तुटलेलं आहे. फक्त राहिलेला आहे हा कॅमेरा जिवंत राहिलेला आहे. आणि ह्याचे मेन कनेक्शनचे जे वायर आहेत ते चालू आहेत. तर मित्रांनो, हे कीबोर्ड आणि माऊस खराब का झाले तुम्हाला सांगतो. तर मी एका बॅगेमध्ये टाकून ठेवलं होतं. तर या ठिकाणी उंदीर आले रात्री. उंदीर येऊन त्या बॅगेमध्ये घुसून कीबोर्ड, माऊस आणि बाकीचे जे स्पीकर आहेत ते सगळे वायर तोडून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की खराब झालेले आहेत. आता इथं केबल राहिलेले आहेत, हे पीसी कनेक्ट होतो त्याचा. एवढंच आहे माझ्याकडे, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि ह्या पीसीचा प्रॉब्लेम असा झालेला आहे, या पीसीचं जे प्रॉब्लेम आहे जे स्क्रीनवरती येत होता ते दाखवलं मी त्या दुकानदारांना. तर त्यांनी म्हटलं की काही नाही, विंडोजचा प्रॉब्लेम आहे, थोडासा फॉर्मॅट मारावं लागेल. 200-250 रुपये खर्च आहे. पण आज दुकान बंद होता, त्याच्यामुळे हा काम केलेलं नाही. तर असा एखादा जुना पीसी असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याला यूज करू शकता. नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही तुमच्याकडे जे मोबाईल फोन आहे त्याच्याने सुद्धा काम करू शकता. हे जसं भिंत आहे असा भिंत होता हा. ह्या पूर्णपणे पेंट केलेला आहे. माझे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल. हा सगळा पेंट मीच केलेला आहे. हे वरती पेंट, इथं वरच्या बाजूला पेंट करता आलं नाही अनकम्फर्टेबली, त्याच्यामुळे वरती सोडून दिलं. बॅकग्राऊंडला एवढं पेंट केलं आणि बाकीच्या दोन्ही साईडला पेंट केलेलं आहे. हे व्हिडिओ यासाठी बनवतोय कारण व्हिडिओ बघणाऱ्यांना वाटलं पाहिजे की आपल्याकडं भरपूर काही आहे असं वाटलं नाही पाहिजे. तर या पिशवीमध्ये बंदूक आहेत. हे बघा बंदूक, हे बंदूक खराब बंदूक आहेत. तर हे ते बंदूक आहेत. दिवाळीमध्ये विकण्यासाठी काही बंदूक आणले होते, त्या बंदूकमधले विकलेले आहेत. साधारणतः 8-10 हजार रुपयाचं बंदूक विकलेलं आहे. आणि हे जे आहे राहिलेले खराब माल आहेत. आणि हे बघा असे ब्रेक झालेले माल आहेत, चालत नाहीत वगैरे. ठेवलेले आहे, फेकून देऊ वेळ आल्यावरती.
ज्यावेळी आपल्याला जागेची गरज पडेल त्यावेळी. व्हिडिओ कसा वाटला आणि माझा स्टुडिओ टूर तुम्हाला जर आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून काही गोष्टी कमेंट करायच्या असल्या तर तुम्ही बिनधास्त कमेंट करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ भेटत राहणार आहे. आणि सगळ्या गोष्टी आपल्याला कंटेंट क्रिएशनमध्ये ॲड करायचं आहे, त्याच्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. माझ्या मागे एक आरसा लावलेला आहे बघा, आरसा पण दाखवतो तुम्हाला. आरसा नाही दाखवला, हे बघा एक आरसा होता माझ्याकडे एक्स्ट्रा, त्या आरशाला मी अशा प्रकारे जुगाड करून लावलेला आहे. जुगाड म्हणजे कसं, हे बघा हे लाकडाचे असे सपोर्ट केलेले आहे, त्याच्यामध्ये कंगवा आहे आणि चारी बाजूला वरती खालती सपोर्ट देऊन मी ह्या आरसाला बनवलेलं आहे. तर आरसा कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा.